रोहित पाटील. आज आपण बनवणार आहे व्हाईट सॉस पेने पास्ता. तर त्याला इंग्लिशमध्ये अल्फ्रेडो कसा पास्ता म्हणतात. तर आज आपण तुम्ही इंग्रेडियंट्स त्याचे बघू शकता. गार्लिक झालं, सॅलरी झाली, ओके, बटर आहे, इंग्लिश व्हेजिटेबल आहे. त्याच्यात इंग्लिश व्हेजिटेबलमध्ये येतं आहे आपलं ब्रोकली येते, कॅरेट, बीन्स, जुगनी. त्याच्यानंतर आपण सॉल्ट, ऑरेगनो आणि त्याचा मेन बेस म्हणजे आहे तो आहे आपला व्हाईट सॉस. व्हाईट सॉस टाकून जसं आपण मिल्क ॲड करतो, मिल्क ॲड करून क्रीम ॲड करतो आणि नंतर आपण पास्ता टाकतो त्याच्यात. तर आपण आता मेकिंग प्रोसिजर सुरू करू. तर आपण आता सॉस पॅन घेतलेला आहे, त्याच्यात आपण आता ॲड करतो आहे बटर. पहिले आपण बटर मेल्ट करूया. तर आपण आता त्याच्यात करतो आहे ॲड ऑन गार्लिक, लिटल बिट सॅलरी. तर आपण त्यांना आता टॉस करतो आहे. तर गार्लिकला आपण थोडे हलके जे ब्राऊन करूया. आपण त्याच्यात आता इंग्लिश व्हेजिटेबल ॲड करतो आहे. आपण त्यांना आता थोडे सौते करूया. तर आपण आता त्याच्यात ॲड करतो आहे आपला व्हाईट सॉस. त्याच्यात आपण आता ॲड करतोय मिल्क. आता अमूलची फ्रेश क्रीम यूज करतोय त्याच्यात. तर आपण आता लास्टला पेने पास्ता ॲड करतोय त्याच्यात. तुम्ही आता बघू शकता आपण पास्ता मेक करतोय. त्याच्यात सॉल्ट टाकतो आहे. जितकी तुम्हाला सॉल्टची जरूरत आहे तितके सॉल्ट यूज करा. आणि आपलं झाला ऑरेगेनो. त्याला आपण थिकनेससाठी आणि चीजीसाठी आपण प्रोसेस चीज यूज करतो आहे अमूलचं, तुम्ही बघू शकता. तर आपण आता पास्तासोबत जे गार्लिक ब्रेड देतो, आपण गार्लिक ब्रेड आता रेडी करून घेतो आहे. बघू शकता आपण सॅलिमीटरमध्ये गार्लिक ब्रेड टाकतोय टोस्ट होण्यासाठी. A few moments later. आपल्या आता बघू शकता तुम्ही गार्लिक ब्रेड पण रेडी आहे आणि आपला पास्ता पण रेडी. त्याला आपण आता सर्व करू. तर आपण बघू शकता पास्ता रेडी झालेला आहे आपला. तर आपण आता प्लेटमध्ये सर्व करतो. शकता आपण फायनल आता प्लेटिंग करण्यासाठी चीज आपण वरून ग्रेट करतोय. बघू शकता आपला व्हाईट सॉस पास्ता रेडी झालेला आहे. तर आपण आता याला टेस्ट करू.